नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, तुम्हाला पोस्टवरून कळलंच असेल की काय घडले आणि त्याचबरोबर मायराज कॉर्नरवरती बी व्लॉग अपलोड केला आहे जिजूंनी. आणि एवढं मोठं दुःख आज आमच्या घरात आलंय ना, खूप खूप मोठं. म्हणजे आम्ही अजून पण विचार नाही केला की अजून पण ही गोष्ट घडलेली आमच्या बाबतीत, की आमचे पप्पा आमच्यासोबत नाही आहेत असं. म्हणजे गेला 1-1.5 महिना झाला की आम्ही त्या फेजमधून जात होतो, त्यामुळे व्लॉग नव्हता येत. आणि ॲक्च्युली मी शूटसुद्धा करून ठेवलं होतं आणि ते व्लॉग अपलोड करणार त्या दिवशीच असं झालं 17 जानेवारीला. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण स्टॉप झालो होतो. सोशल मीडिया नाही, कुठेच नव्हतो आम्ही. एवढं मोठं आणि मेन तर आमचं सपोर्ट सिस्टीमच आज आमच्यासोबत नाही, तर इमॅजिनच नाही करू शकत काही. पण ज्या हिमतीने आमच्या चंचलने केलंय, म्हणजे गुरुवारी पप्पांची तब्येत बिघडली आणि शुक्रवारचा बाजार करायचा निर्णय तिने घेतला, जो म्हणजे गुरुवारी रात्रीच ती गेली, नाही आपल्याला दुकान उघडायचंच आणि आपल्याला पुढे हे. मेन मुळात असं होतं की पप्पांना दुकान बंद ठेवलेलं अजिबात चालायचं नाही, ते पण बाजार, बापरे, शक्यच नाही, कधीच नाही. पप्पा कुठेही असो, ते किंवा मला किंवा साक्षीताईला दुकानात बसवल्याशिवाय ती कुठंच जायची नाही. आणि त्यांचा खूप जीव होता दुकानात, खूप म्हणजे प्रचंड. म्हणजे जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते ना, ते रिकव्हरी स्टेजमध्ये होते ना, तर आम्ही व्हिडिओ कॉलवर दुकान दाखवायचो ना, त्यांना बरं वाटायचं की नाही माझं दुकान चालू आहे, असं आहे तसं. भरपूर त्यांनी म्हणजे हे केलं आणि रिकव्हरी पण बऱ्यापैकी होती. पण काय आता, त्यांचं आयुष्यच तेवढं असेल तर आपण पण नाही थांबवू शकत त्यांना. आणि प्रयत्न खूप केले, खूप म्हणजे मी इथे दुकानात तर साक्षीताई तिकडे दवाखान्यात, जे कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये 24 आवर्स तिने काढले. हेड्स ऑफ हिम. म्हणजे कसं आम्ही मॅनेज केलंय ना आमचं आम्हालाच माहिती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे सपोर्ट सिस्टीम, आमची दीदी आणि जिजू, त्यांचा ते सपोर्ट. म्हणजे तेव्हा मायराचं मूवीचं होतं, मुक्काम पोस्ट देवाचं घर रिलीज होणार होता, त्याची गडबड, त्याच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ते मला फोन करायचे संध्याकाळी, काय साक्षी आज काय सांगितलं डॉक्टरने. मी कधी कधी डिप्रेस पण असायची की आज असं झालं. मग जिजू सांगायचे आपली पहिली सिच्युएशन पेक्षा आताची सिच्युएशन कशी आहे, ते एक अंदाज घे तू आणि मग त्यानुसार तू ठरव की बरोबर आहे, असं तब्येत बरोबर आहे. इतकं त्यांनी मला समजावून सांगितलं. मलाही कॉल यायचा, मी दुकानात असायची, काय ग चंचल कसा झाला धंदा, काय चालू आहे, व्यवस्थित आहे ना सगळं, तू व्यवस्थित आहे ना, पण त्याच याच्याने. आणि तिचं पण एवढं वेळात वेळ काढून ती पोरांना घेऊन यायची. लहान होता तरी सुद्धा पण ती घेऊन यायची आणि मायराला पण घेऊन यायची. जसं तिला टाइम मिळेल तसं ती नाशिकला यायची आणि परत सकाळी जायची. हो, म्हणजे जे इथून नाशिकवरून पुण्याला जायची ती. हो, वायराचं तेव्हा प्रमोशन वगैरे पण चालू होतं. आणि म्हणजे तेच झालं. परत भाऊ झालेत माझे सगळे, काकांते, फॅमिली सपोर्ट खूप होता, खूप जास्त. आत्यापासून ते काकांच्या मुलांपासून सगळ्यांनी इतकं सपोर्ट केला ना, खूप सपोर्ट केला. म्हणजे आम्हाला काहीच नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी ते बघत होते की नाही असं नाही तसं. आता माझा भाऊ मयूर आहे, तो 15 दिवस रात्री हॉस्पिटलमध्ये झोपायचा. परत दादा झालं, परत आत्याची मुलं झाले, योगेश भाऊ झाला. तो तर होता म्हणून पप्पाला ट्रीटमेंट तरी भेटली. म्हणजे तो सुरगाण्यात असल्यामुळे पटकन घेऊन येता आलं. तो घेऊन आला, कारण आम्ही तर नाशिकला होतो आणि इथे मम्मी आणि पप्पाच होते. मम्मीने त्यालाच कॉल केला की पप्पांची तब्येत बिघडली तर तू लगेच ये. तर 6 वाजता तो लगेच आला असं. तर त्यामुळे म्हणजे खरंच या अशा गोष्टींमध्ये समजतं की कोण आपलं आणि कोण हे. म्हणजे खरंच आहे, फॅमिली इतकं म्हणजे आम्हाला त्यांनी कसंच काहीच बघू दिलं नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांनी असं की जितकं प्रत्येकाला जसं जसं जमेल ना तसं तसं सगळे करत होते. आम्ही असं समजतो स्वतःला की आम्ही खूप नशिबाने की आम्ही या घरात आहे असं. खरंच आहे, खूच सपोर्ट. आणि असं कधीच नाही मुली आहेत म्हणून, म्हणजे सगळेजण आमच्या पाठीशीच उभे की तुम्ही करा, तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमच्या पाठीशीच आहे सगळ्या गोष्टी. सगळ्यासाठी सगळे भाऊ पण झालेत, काकांते वगैरे सगळे उभे होते. आणि मेन तर धीर देणारे आमचे दीदी जिजू आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही आज उभं एवढे. हो, नाही तर म्हणजे पॉसिबलच नव्हतं. खरंच नव्हतं. काय आता झाली गोष्ट, पण आता पुढे काय.
मोठा प्रश्न असतो की पुढे काय, कसं करायचं, काय करायचं. तर आणि ऍक्च्युली काय होतं, मम्मी पप्पा सुरगाण्यात असायचे, आम्ही नाशिकला, आणि आम्हाला नाशिकची खूप सवय होती, म्हणजे ती जॉबला, मी कॉलेजला, समीक्षा स्कूलला. त्यामुळे आमचं असं प्रॉपर रुटीन बसलं होतं. मम्मी यायची कधी कधी भेटायला, किंवा पप्पा पण आले, त्यांचं काही काम असलं होती, म्हणजे आमचं असं कोऑर्डिनेट तेवढंच असायचं. पण मग आज असं झालं की आमच्यावर पूर्ण जबाबदारी पडली की दुकान पण सांभाळायचंय, मम्मीला पण, आजीला झालं. आजी झालं. समीक्षा खूप लहान आहे, तिला काय म्हणजे काहीच तिचं वय, आम्हाला तरी 25 वर्ष पप्पा भेटले, तिला तर तिचं काही वयच नाहीये. त्या वयात तिला ही गोष्ट त्याचं जास्त वाईट वाटतं आम्हाला. की दोघी जणी करून घेऊ मॅनेज, काही नाही, होऊन जाईल सगळं. पण मम्मी आणि समीक्षा आणि आजी पण दोघं, तिघं लोकांचं खूप वाईट वाटतं, त्यांना कसं काय हे करायचं. आणि कसं आहे, मम्मी तर कंटिन्यू पप्पांसोबतच असायची, म्हणजे मम्मीला खूप काळजी, पप्पां जेवले का नाही, त्यांचा डब्बा, ती नाशिकला आल्यावरती तिला खूप काळजी असायची, त्यामुळे ती आमच्याजवळ थांबायचीच नाही, ती कंटिन्यू इथे पप्पांजवळच असायची. कारण पप्पांचं पण कसं, त्यांना शुगर बीपी होता, त्यामुळे मग त्यांचं पण सगळं पथ्य पाळणं वगैरे सगळं टाइम टू टाइम करायची. पण काय आज त्यांची साथच तेवढी होती आमच्यासोबतची, तर आम्ही काय करणार. म्हणजे मोठे पप्पा गेले ना, तेव्हा असं वाटलं होतं की नाही, पप्पा आहे, पण मोठ्या पप्पांनी पण म्हणजे त्यांनी पण इतकं केलंय आमच्यासाठी खूप, की म्हणजे आज मला ह्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याबद्दल पण बोलावं असं वाटतं की पप्पा फक्त म्हणजे आमचे पप्पा होते, पण मोठे पप्पा पोरं कसे सांभाळायचे, पोरांना जीव कसा लावायचा हे मोठे पप्पा करायचे. खरंच आहे, मोठे पप्पा आणि मोठी मम्मी हे दोघं जण, म्हणजे ह्या दोघांनी आम्हाला म्हणजे बाहेर फिरणं असो की आमची औषधं असो, म्हणजे आमच्या पप्पांना असं होतं की आहे बापू आहे, बापू सगळं बघून घे. पण पप्पा गेल्यानंतर पप्पांमध्ये पण चेंज झाला होता की ते सगळं बघायचे, स्वतः खात्रीने कॉल करणार, दीदीला कॉल करणार, कारण दीदीचा पण मोठ्या पप्पांमध्ये खूप जीव होता, तर त्यामुळे दीदीला कॉल करणार, परत मग आम्हाला पण असं बघणार असं. पण ते पण नाही राहिले, तर म्हणजे आमचा एक मेन काय म्हणतात, सपोर्ट सिस्टीमच नाही राहिले. म्हणजे मोठे पप्पा होते, मोठे पप्पा पण गेले, त्यानंतर पप्पा पण गेले, त्यामुळे जास्त वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की असं नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणजे मला तर ह्या गोष्टीचं जास्त मनात खंत राहते की दीदीचं तरी, साक्षी दीदीचं तरी लग्न बघायला पाहिजे होतं त्यांनी, तिचं तरी कन्यादान केलं असतं तर समाधान झालं असतं की नाही, आज एका मुलीचं तरी कन्यादान केलं. पण काय आज तिथपर्यंतच असतील ते, त्यांचं आयुष्यच तेवढं असेल तर आपण काय करू शकत नाही. आपल्याला तरी 25, मला तरी 25 वर्ष भेटले. समीक्षाचं जास्त वाईट वाटतं की ती खूप लहान आहे, म्हणजे तिचं वय नव्हतं हे की तिला असं काही बघायला मिळेल असं. आणि बऱ्याच लोकांना अशी काळजी वाटते की तिघी मुली आहे तर कसं होईल पुढे, कसं काय मॅनेज करतील की किंवा पुढचा बिझनेस कसं सांभाळतील. तर आमच्या वडिलांनी आम्हाला एवढं खंबीर केलंय ना आज, आणि एवढं म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलाय ना की आज म्हणजे ते नसताना पण त्यांचा बिझनेस आम्ही एकदम परफेक्टली सांभाळतोय, आणि त्यांचं जसं नाव होतं तसं आम्ही कायम ठेवणार आहे, कायम ठेवणार आहे. बिझनेस हा तसाच असणार आहे. आणि खूप स्वाभिमानी होता त्यांचा स्वभाव, खूप खूप स्वाभिमानी होते, म्हणजे असं. आणि समाजसेवा तर बाप रे, प्रचंड समाजसेवा, समाजाचा कार्यक्रम असो किंवा मग कुठलीही गोष्ट असो, ते एकदम पुढेच उभे राहायचे. गावातलं कुठलंही कार्य असो, राम मंदिरात असो, सप्ताह असला किंवा मंडळातले गणपतीतलं कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी ते पुढे असायचे. म्हणजे ते आमच्या गावाचे मंडळाचे ते खजिनदार होते, त्यांच्याकडे सगळे व्यवहार त्यांच्याकडेच असायचे. परत अजून काय म्हणतात, त्यांचं कसं होतं, आपल्याला कसं आपला आनंद हा कुठे फिरण्यात वगैरे असतो, तसं त्यांचा आनंद. ऍक्च्युली समीक्षाला दुकानात बसवलंय आणि आम्ही वरती शूट करतोय, तर त्याच्यामुळे तीच कॉल करत असेल. आणि त्यांचं असं होतं, जसं आपला आनंद कुठे फिरण्यात असतो वगैरे, तसं त्यांचा आनंद हे गावातले कार्य करणं किंवा अशा गोष्टी, समाजातल्या गोष्टी यांच्यामध्ये होता त्यांचा म्हणजे आनंद मेन. इवन आता आमच्या इथे शिवपुराण झालं तर लोकांचे ताटं सुद्धा धुतले त्यांनी, एवढी समाजसेवा, खूप सेवा. पण काय करणार, आज त्यांचा म्हणजे ते आज त्यांचं वय नव्हतं तरी ते आज निघून गेले, याचं जास्त वाईट वाटतं. आणि मम्मीचंही वय काही नाहीये, आणि आमचं पण अजून सगळंच बाकी आहे पुढचं, तर असं वाटतं एक मनाला खंत की नाही, अजून ते असले पाहिजे होते. कुठली पण मोठी अचिव्हमेंट केली, आज आम्ही जरी उभे राहिलो, हा फेज तर निघून जाणार आहे, हा फेज काय राहणार नाहीये, पण आज कुठली पण मोठी अचिव्हमेंट केली तरी ते नसणार आहे बघायला, ती खंत खूप
खूप वाटणार आहे खूप जास्त की आज त्यांना मनाला. असं वाटेल की मी मुली म्हणजे माझ्याकडे मुली आहेत तरी पण त्यांनी आज केलं आणि त्या त्यांना खूप गोष्टी. प्राऊड होतं. त्यांना खूप म्हणजे खूप मी proud खरंच मी इतकी प्राऊड फील करते की माझे वडील आम्हाला तिघांना सगळ्या चांगल्या चांगल्या एज्युकेशन आणि सगळ्या गोष्टींची नीड आम्हाला त्यांनी सगळं प्रोव्हाइड केलं. आज तिघी मुली असून आम्हाला नाशिकला एज्युकेशन साठी पाठवलं आणि ते इकडे बिझनेस करत होते. ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट खूप होती मोठी आणि आम्हाला गोष्ट. खूप कौतुक वाटायचं या खूप कौतुक गोष्टीचं. होतं. म्हणजे मला आर्किटेक्ट केलं, तिला फार्मसिस्ट म्हणजे होईल ती आणि आता. समीक्षाला पण समीक्षा चांगल्या पण स्कूलला चांगल्या टाकलं. स्कूलमध्ये टाकलं. म्हणजे हे सगळ्या सोपं गोष्टी नाहीये एवढं एकट्या माणसाला करणं सोपं नाहीये आणि ते मॅनेज करत होते इतके सगळ्या गोष्टी. सगळं मॅनेज करत होते. तसंच ते त्यांचा हात आमच्या डोक्यावर कायम असणार आहे. त्याच्यामुळे जसं आहे तसंच आम्ही पुढे त्यांचं घेऊन जाणार आहे. देवाला फक्त हीच प्रार्थना करतो की आम्हाला ती ताकद देव, खरंच आहे, सगळं सांभाळायची ताकद देव आणि तुमचा सपोर्ट आमच्यासोबत असाच कायम असू द्या. आणि मी प्रत्येकाची कमेंट वाचले माझ्या पोस्टवर केलेली. मी पप्पांची पोस्ट टाकली होती त्यावरची कमेंट वाचली मी. म्हणजे सगळ्यांचा जो कळकळ आहे दीदी म्हणजे मायराज कॉर्नरवरती पण ज्या कमेंट्स आहे त्यांचं कळकळ बघून मला म्हणजे खरंच आज आपल्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत आज. म्हणजे बघून खूप छान वाटलं. आणि मी पण कधी तसं व्लॉगिंग मध्ये कधी बोलताना तुम्हाला कधी दिसली नसेल. आम्ही दोघी बहिणी आणि असं कधी मी बोलते. पण आज सिच्युएशनच अशी की मलाही असं वाटलं की नाही आपण बोलावं आपण. आणि मी तिला बोलली की तू नको सोडू. म्हणजे मला मी पहिले थोडीशी इंट्रोवर्ट होती की मला नाही आवडायचं, थोडंसं नाही आवडत मला. मी थोडी शांत असते, मला नाही आवडत असं दाखवायला. आमचं दोघांचं अपोजिट आहे. मी खूप बडबडी आहे, ती खूप शांत आहे आणि मी इंट्रोवर्ट आहे. तर त्याच्यामुळे मला असं थोडं शांत वाटायचं. पण मी आता तिला सांगितलं की नाही चंचल तू तुझं चालू कर. आणि दीदी आणि जीजू पण बोलले की तू कर चालू. आणि आता होळी पण आहे आमची पुढे. आता सोमवार मंगळवार पासून होळी पण स्टार्ट होणार आहे. तर आम्ही कसं करणार आहे, काय मॅनेज कसं करतो दुकानाचं हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल व्लॉग मध्ये. आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया.